Manto ramandala sante reberi ala raba. Rikala mashante raba sando rabari ala raba. Holy. Hallelujah, Jesus, we worship you, Lord. धन्यवाद यीशु. Hallelujah. Praise you, Jesus. Hallelujah. Good morning. Praise the Lord. Church. Hallelujah. Are you ready for the blessings of God? तुम्ही आशीर्वादासाठी तयार आहात का? Hallelujah. Please share the link. यावेळेस आपण लाईव्ह जाणार आहे. Thank you, Lord. Thank you, Jesus. Ribala bashanderebe. Glorious God, we worship you. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Dhanyavad Yeshu. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. जर तुम्ही जॉईन झालेला असाल तर कमेंट बॉक्स वरती प्रेज द लॉर्ड हालेलुया द्वारे तुमचे कमेंट्स कळू दे. ओ हालेलुया. रमांदे खालामा शांते रेबेरी आला रबा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत तक रहने वाला मैं तेरे साथ हूँ. Praise you, Jesus. We give you glory. आपण सर्वजण प्रभूची आराधना करण्यासाठी यावेळेस एकत्र आलेलो आहे. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. Thank you, Master. We worship you, Lord. We praise you. Hallelujah. आपण त्याची आराधना करूया. Thank you, Lord. आपण प्रार्थना करू. प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू आजचा संडेचं चर्च आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो. आजची मीटिंग आशीर्वादित कर प्रभू. आजचा संदेश आशीर्वादित कर. तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण, तुझं सामर्थ्य, आपण त्याची आराधना करूया. करूं सजदा करूं सजदा करूं. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं. सजदा करूं
सजदा करूं, सजदा करूं। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। यस लॉर्ड, तू ही मार्ग है, तू ही सत्य है और तू ही जीवन है प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु। यस लॉर्ड, वी वर्शिप यू मास्टर। प्रभू, तो अंधाळा म्हणाला मी तुला नमन करतो. येस फादर, आम्ही तुला नमन करतो प्रभू, कारण तू आमचे डोळे उघडलेस आणि तू आम्हाला तारण दिलंस दे बाप्पा. तुझी आराधना करतो दे बाप्पा, तुझी स्तुती करतो, तुझं नाव आम्ही उंचावतो दे बाप्पा. थँक यू जीसस. Hallelujah. We worship you, Jesus. We glorify your name, O Lord. Hallelujah. Hallelujah. प्रभु मेरा जीवन तूने कितने आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है. हालेलुया. ज्यावेळेस आपण आपल्या जीवनासाठी प्रभूचे आभार मानतो, प्रभूला म्हणतो प्रभू तू माझ्या जीवनात कितीतरी आशीर्वाद दिलेला आहे, त्यावेळेस प्रभू अत्यंत आनंदित होतो. हालेलुया. किती लोक तयार आहेत प्रभूची आराधना करण्यासाठी, त्याला धन्यवाद देण्यासाठी. आपले हात उंच करूया, त्याला म्हणूया प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों
से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है। सब मिलके गाएंगे। प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है। हालेलुया। अपने हाथों को उठाकर कहेंगे, प्रभु मैं तुझसे प्यार करता हूं पिता। प्रभु यीशु मी तुझ्यावरती प्रेम करतो प्रभु। से आय लव्ह यू लॉर्ड, से आय लव्ह यू जीसस। आमेन। किती लोक तयार आहेत प्रभूवरती प्रेम करण्यासाठी? व्हॉट इज द मीनिंग ऑफ वर्शिप? वर्शिप मीन्स लव. वर्शिप म्हणजे आराधना आहे. वर्शिप म्हणजे देणं. प्रभूला आपल्या हृदयात आपले हात उंच करून प्रभूला म्हणूया, प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों से भरा, इसलिए मैं प्यार है। थैंक यू लॉर्ड. से थैंक यू जीसस. हालेलुया. Hallelujah. We worship you, Jesus. We give you glory. Thank you, Lord. Thank you, Jesus. Uramande kalama shantara bariyala raba. प्रभूची आराधना करूया. आपण त्याला धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया. Hallelujah. Hallelujah. Jesus. We worship you, Lord. यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। स्तुति में मगन हो जाऊं, सब दुख भूल जाऊं। स्तुति में मगन हो जाऊं, सब दुख भूल जाऊं। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। बल मेरे गढ़ मेरे आराधना हो तेरी। शरण मेरे आधार मेरे आराधना हो तेरी। आराधना आराधना अब्बा पिता तुझको मिले। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। यीशु राजा तेरे महल में दिन में बैठा रहूं। रात दिन में बैठा रहूं। Yes Lord, we worship you. आम्ही रात्रंदिवस तुझी आराधना करावी, तुझी स्तुती करावी अशी कृपा तू आमच्यावरती कर दे बाप्पा. तुझ्या पवित्र रक्ताच्या कुंपणामध्ये आम्हाला सुरक्षित ठेव प्रभू.
धन्यवाद यीशु. We worship you, Jesus. We give you glory. We worship you, Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah. We worship you, Jesus. Praise you, Lord. प्रभुला धन्यवाद देऊया आपण. Thank you, Jesus. शारों का गुलाब है तू मेरा मसीहा. शारों का गुलाब है तू मेरा मसीहा. तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू है मेरा प्रिय, तुझसे प्रेम करूंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा. तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. और मैं तेरे लिए, यीशु को कहे प्रभु मैं तेरे लिए जीऊंगा. यस, हालेलुया. लिफ्ट योर हैंड एंड से लॉर्ड मैं तेरे लिए जीऊंगा. प्रभु प्रभु तुझी कृपा माझ्यावरती असू दे दे बाप्पा. याबेस म्हणाला फक्त तुझा हात माझ्या डोक्यावर असू दे, तुझा वरदास्त माझ्यावरती येऊ दे. हालेलुया. लिफ्ट योर हैंड एंड से लॉर्ड प्रभु तुझा पवित्र हात माझ्या मस्तकावरती ठेव. हालेलुया. जर तुम्हाला आशीर्वाद हवे तर प्रभूला म्हणा प्रभू तुझा हात माझ्या मस्तकावरती ठेव. हालेलुया. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु. मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं.
तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं। मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं। यस प्रभू, आम्ही तुझ्यावरती फक्त प्रेम करत राहावं आणि तुझ्यापासून आम्ही दूर जाऊ नये, आम्ही मागं वळू नये, म्हणून तुझा पवित्र हात आमच्यावरती येऊ दे। सर्व आदर, सर्व मान, सर्व महिमा, सर्व गौरव आज आम्ही तुला समर्पित करतो राजा। आजची स्तुती आराधना तू स्वीकार कर दे बाप्पा, आणि तुझा अनुग्रह तू आम्हाला दे प्रभू येशूच्या नावामध्ये, आमेन। हालेलुया, ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड। प्रभूचं नाव सर्वदा आशीर्वादित असो, आमेन। हालेलुया, थोडासा इको कमी कर। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? तुम्ही तयार आहात का प्रभूच्या वचनासाठी? जर तुम्ही तयार असाल तर तुमचं पवित्र शास्त्र यावेळेस लूक याच्या 16व्या अध्यायाकडे आपण घेऊन जाऊ। आज थोडासा वेगळा विषय आपण या ठिकाणी घेणार आहे। आपण गेल्या आठवड्यात उधळ्या पुत्राबद्दल ऐकलं, यावेळेस आपण स्वर्ग आणि नरक याविषयी, नरकाविषयी यावेळेस आपण संदेश ऐकणार आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। पवित्र शास्त्र सर्व गोष्टीचं प्रकटीकरण देणारं पुस्तक आहे, आमेन, हालेलुया। आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन स्वीकारता, त्यावेळेस तुमची वृद्धी, तुमचं प्रमोशन होतं, तुमच्या हृदयाला स्पर्श होतो, आमेन, हालेलुया। जर तुम्ही काढून वाचलं लूक याच्या 16व्या अध्यायामध्ये एका श्रीमंत मनुष्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आमेन। आणि भिकारी लाजर याविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। अनेक लोकांच्या जीवनामध्ये ते लोक स्वतः हरवून गेलेले आहेत, आणि हरवलेल्या परिस्थितीमध्ये त्यांना शोधण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त मेंढपाळ बनून आलेला आहे, आमेन, हालेलुया। जसं तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये ऐकलं की त्या उधळ्या पुत्रासाठी त्या पित्याने त्याला शोधलं, त्याला तो मेलेला पुत्र पुन्हा त्याने घरात आणला, त्याला शोधलं आणि त्याच्या कुटुंबात पुन्हा त्याला प्रस्थापित केलं, त्याचं पुनर्स्थापन केलं, ज्याला रेस्टोरेशन म्हटलं जातं, आमेन, हालेलुया। आणि म्हणून आपल्याला सर्व वचन ठाऊक असणं किंवा सर्व वचन पाहणं गरजेचं आहे। नुसते आशीर्वाद, नुसते ब्लेसिंग्स पाहणं ठीक आहे, आपल्याला आशीर्वाद गरजेचे आहेत, परंतु आशीर्वादांबरोबर प्रभू बरोबर चालणं देखील तितकंच महत्वाचं आहे, आमेन, हालेलुया। कारण खूप आशीर्वाद देखील आपल्याला प्रभूपासून दूर घेऊन जाऊ शकतात, खूप दुःख जसं देवापासून दूर घेऊन जाऊ शकतं, आणि देव कुणालाही परीक्षेत टाकत नाही। तसंच जर तुम्ही खूप आशीर्वादांच्याच पाठीमागे लागलात तर तुम्ही देवाचं जे सत्य आहे ते गमावताल। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगासाठी मृत्यू पावलेला आहे, सगळं जगासाठी मरण पावलेला आहे, यासाठी की सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, आमेन, हालेलुया। आपण या पृथ्वीवरती स्तोत्र 90-10 प्रमाणे फार तर 60, 70 आणि 80 वर्ष यापेक्षा जास्त आपण या पृथ्वीवर राहू शकत नाही, कारण आयुष्याची मर्यादा देवाने ठरवून दिलेली आहे, आमेन, हालेलुया। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 120 वर्ष दिलेलं आहे, नोहाच्या काळामध्ये 120 वर्षाचा कालावधी परमेश्वराने मनुष्यासाठी दिलेला आहे, परंतु मागाहून लोकांच्या दैनंदिन वर्तणुकीमुळे किंवा मिळणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांमुळे आणि सगळं हायब्रिड झाल्यामुळे आता मनुष्याचं जीवन, मोशेच्या नंतर पहा, मोशेच म्हणतो स्वतः की मनुष्याचं आयुष्य किती आहे, 60-70 वर्षाचं, फार तर 80 वर्षाचं, आमेन, हालेलुया। आणि म्हणून जे सार्वकालिक जीवनाविषयी लिहिलेलं आहे ते सार्वकालिक म्हणजे तुमच्या सनातन जीवनासाठी लिहिलेलं आहे, आमेन, हालेलुया। जरी हा देह, शरीर त्या पवित्र शास्त्राप्रमाणे आपल्याला बायबलमध्ये लिहिलंय मातीत मिसळली जाईल, आणि म्हणून ज्यावेळेस मृत्यू पावतो आपलं शरीर मातीमध्ये मिसळलं जातं। आपल्याला ठाऊक आहे गौरवाच्या दिवशी आपण पुन्हा उठवणार आहे, आपल्याला गौरवी शरीर प्राप्त होणार आहे, परंतु आता यावेळेस आपल्याला हे ठाऊक असणं गरजेचं आहे, आपण पुन्हा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याची आठवण करणं गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि म्हणून या ठिकाणी ज्या श्रीमंत मनुष्याविषयी लिहिलेलं त्याचा दिनचर्या किंवा त्याच्या जीवनाचं चरित्र किंवा जीवनचर्या कसं होतं या ठिकाणी नमूद केलेलं आहे।
त्याचं जीवन थाटामाटात चाललं होतं. तो सुखी होता कारण त्याच्याकडं खूप पैसा होता, त्याच्याकडे खूप पैसे होते आणि त्या पैशाच्या जोरावरती त्याचं जीवन कसं होतं त्या ठिकाणी लिहिलंय, तो जांभळी आणि फार बारीक सुताची वस्त्र घालीत असे. म्हणजे तो खूप सुखी होता, लिननचे कपडे तो वापरत होता, याचा अर्थ त्याच्याकडे खूप पैसे होते. आणि तो अत्यंत थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. तो अत्यंत सुखी जीवन जगत होता. रोजचं त्याचं जीवन कसं होतं, ख्याली खुशालीचं जीवन होतं. त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा मेजवान्या, पार्ट्या आणि मित्रमंडळी आणि सगळ्या गोष्टी थाटामाटात जीवन जगणं, या व्यतिरिक्त त्याचं कसलंही जीवन नव्हतं. त्याला दुःख माहिती नव्हतं. त्याने संपूर्ण जीवन कशामध्ये काढलं होतं, सुखामध्ये, वैभवामध्ये काढलं होतं. तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या एका वाक्यामध्ये, एका वचनामध्येच त्याच्या संपूर्ण जीवनाचं अवलोकन आपल्याला करता येईल. आपल्याला पाहता येईल की तो किती सुखी जीवन जगला. त्याला दुःख माहितीच नव्हतं. रोज थाटामाटामध्ये जीवन जगणं म्हणजे तो राज वैभव भोगत होता. आमेन. राजभोग भोगत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तो विसरून गेला होता की त्याला मृत्यू येणार आहे. आमेन. हालेलुया. यावेळेस या 2020 मध्ये 21 मध्ये कोरोनामुळे अनेक लोकांचे डोळे उघडलेले आहेत. अनेक लोकांनी आता पाहिलेलं आहे की मृत्यू किती भयानक आहे. कालच मी एका व्हिडिओवरती, एका क्लिप मध्ये पाहत होतो, अमेरिकेमध्ये जे लोक मरण पावले त्या प्रत्येक मनुष्यासाठी एक झेंडा त्या ठिकाणी लावलेला, असे हजारो लाखो झेंडे त्या ठिकाणी लावून ते लोक त्यांच्या स्मरणार्थ ती जागा त्यांनी त्या मरणाऱ्या लोकांसाठी, करोनामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांसाठी समर्पित केलेली आहे. आणि हजारो लोक या करोनाच्या महामारीमध्ये मृत्यू पावलेले आहेत. परंतु तरी देखील काही लोकांना विसर पडलेला आहे, काही लोक विसरून गेलेले आहेत. जसं हा मनुष्य त्याच्या ख्याली खुशालीमध्ये, त्याच्या पार्ट्यांमध्ये, त्याच्या मेजवान्यांमध्ये, त्याच्या तारुण्याच्या दिवसांमध्ये परमेश्वराला विसरून गेला होता, त्याच्या निर्माणकर्त्याला विसरून गेला होता. आणि तो त्याचं जीवन ख्याली खुशालीमध्ये जगत होता. त्याला त्याला त्याच्या लक्षात नव्हतं की जे शरीर त्याला मिळालेलं आहे, ज्या मातीच्या शरीरामध्ये तो जीवन जगतोय, ते मातीचं शरीर संपुष्टात येणार आहे, त्याचा नाश होणार आहे. हालेलुया. आणि पहा, दुसऱ्याच वचनामध्ये एका गरीब मनुष्याविषयी लिहिलेलं आहे. आता अनेक लोक या वचनाचा गैरअर्थ काढतात आणि म्हणतात की श्रीमंत मनुष्य देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही, कारण हा मनुष्य श्रीमंत होता. परंतु असं नाही. जर तुम्ही अब्रामाची श्रीमंती पाहिली तर हा मनुष्य त्याच्या समोर काहीच नाही. आमेन. अब्राम हा पूर्वेकडील श्रीमंत मनुष्य झाला होता. इराक मधला तो मनुष्य, ज्या भागामध्ये अब्राम होता, तो अब्राम अत्यंत श्रीमंत झाला होता. 24वा अध्याय काढून वाचा उत्पत्तीचा, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की अब्रामाकडे किती संपत्ती होती. योब देखील पूर्वेकडचा श्रीमंत मनुष्य होता. श्रीमंती म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही, हे गैर अर्थ लोक काढतात. आणि श्रीमंतांविषयी किंवा श्रीमंतीविषयी ते लोक म्हणतात की श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. परंतु या ठिकाणी लिहिले तो श्रीमंतीमध्ये देवाला विसरून गेला होता. आमेन. हालेलुया. मागाहून ज्यावेळेस पूर्ण हा संदेश तुम्ही ऐकताल, अनेक गोष्टींचं प्रगटीकरण तुम्हाला प्राप्त होईल. श्रीमंती म्हणजे देवाच्या राज्याची अडकाठी नाही. श्रीमंती म्हणजे अधिक देवाचा गौरव आहे. आमेन. हालेलुया. तुमच्याकडे असलेला पैसा, तुमच्याकडे असलेली संपत्ती हा देवाचा गौरव आहे. आमेन. फक्त एकच गोष्ट महत्वाची की तुम्ही त्या श्रीमंतीमध्ये, तुमच्याकडे असलेल्या संपत्तीच्या काळामध्ये तुम्ही देवाला विसरलात का? आमेन. दॅट्स मॅटर. आणि हे त्याच्यावर परिणाम करणार आहे. तुमच्या श्रीमंतीमुळे तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी कुठली अडकाठी होणार नाही. आमेन. हालेलुया. उलट देवाने दिलेल्या समृद्धीमुळं, उलट देवाने दिलेल्या संपत्तीमुळं तुम्ही देवासाठी करू शकत असलेल्या कृत्यांमध्ये वाढ होणार आहे. आमेन. जर तुम्ही देवासाठी प्रेम करता, देवावर प्रेम करता, तर तुमच्या संपत्तीच्या द्वारे अनेक लोकांना तुम्ही प्रभूच्या राज्यामध्ये आणू शकता. आमेन. मी अनेक लोकांना ओळखतो जे लोक समृद्ध आहेत, परंतु प्रत्येक क्षणाला ते देवाचं स्मरण करतात आहेत. आमेन. हालेलुया. प्रत्येक वेळेस त्यांचा 1/10, त्यांचा दशमांश वेळेवर चर्च अकाउंट मध्ये पडत असतो. अनेक वेळा त्यांनी ऑफरिंग दिलेलं मी पाहिलेलं आहे, ते कशातच मागं पडत नाही. अशा लोकांसाठी ती समृद्धी म्हणजे मोठा आशीर्वाद आहे. परंतु पहा, या मनुष्यासाठी त्याची श्रीमंती श्राप ठरली. आमेन. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या समृद्धीतही तुम्ही देवाला जर स्मरताय, जर तुम्ही देवाचं स्मरण करता,
देवाची आठवण करता, तर ती समृद्धी तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याच्या दरवाजाजवळ लाजर नावाच्या फोडांनी भरलेला एक दारिद्र्य टाकण्यात आला होता. आमेन. हालेलुया. जर दारिद्र्य आहे, तो टाकलेला मनुष्य, तो लाजर दरिद्री म्हणून त्या ठिकाणी त्याला मृत्यू येणार नाही किंवा तो त्रास भोगतोय, त्याने काही पाप केलेलं आहे याच्याबद्दल आजचा संदेश नाही. परंतु दोन मनुष्याबद्दल लिहिलेलं आहे की एक गरीब आहे ज्याचं जीवन अत्यंत भयानक आहे, ज्याचं नाव लाजर आहे. त्याचं दारिद्र्य हा शब्द त्याच्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणजे त्याच्याकडे कुठलेही आशीर्वाद नाहीत. आमेन. भौतिक कुठल्याही आशीर्वादाने तो आशीर्वादित झालेला नाही. ना त्याच्याकडे स्वतःचं घर आहे, ना त्याला स्वतःला कपडे घेण्यासाठी पैसा आहे, ना तो अन्न खाऊ शकतोय. बायबल सांगतं पहा 21व्या वचनामध्ये लिहिले, त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. आमेन. म्हणजे त्याला रोजच्या जेवणाची वाण आहे, तो खाऊ शकत नाही. त्याला श्रीमंताच्या मेजावरून खाली पडलेल्या अन्नावर जीवन जगावं लागतंय. आमेन. आणि आता असंही नाही की तो गरीब आहे म्हणून तो स्वर्गात जाणार आहे. आमेन. हालेलुया. अनेक लोक म्हणतात की गरिबी म्हणजे नम्रता आहे. आमेन. हालेलुया. नो, गरिबी म्हणजे नम्रता नाही. आमेन. त्या गरिबीमध्ये देखील तो परमेश्वराला स्मरतोय, देवाचे धन्यवाद करतोय. तो त्याला आठवण आहे की हा जो काळ आहे, ही जी गरिबी आहे, हे जे शरीर आहे, आजार आहेत, हे काही कालावधी पुरते आहेत. सार्वकालिक जीवनासाठी माझं तारण झालेलं आहे. माझा आत्मा सार्वकालिक जीवनासाठी परमेश्वराच्या सान्निध्यात जाणार आहे आणि तो देवाला कोसत नाही. आमेन. जरी त्याचं जीवन कठीण आहे, जरी त्याचं जीवन दारिद्र्याने भरलेलं, तरी देखील तो देवाला स्मरतोय, तो देवाच्या विरुद्ध कुरकुर करत नाही. हा त्याच्यासाठी त्या गरिबीतही आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर लोक म्हणतील की गरीब झाल्यावर स्वर्गात घेतलं जातं. आमेन. नो, गरीब जर त्या गरिबीतही देवाला स्मरतोय, देवाला धन्यवाद देतोय, तर ती गरिबी त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. अन्यथा ती गरिबी त्याच्यासाठी मोठा श्राप आहे. कारण भौतिक आशीर्वाद तर त्याने गमवलेलेच आहेत दारिद्र्यामुळं, पण सार्वकालिक जीवनाच्या द्वारे येणारी शांती, परमेश्वराच्या सानिध्यात जाण्यापासून ते गरिबी त्याला मोठी अडकाठी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून श्रीमंती ही तुम्हाला स्वर्गात जाण्यापासून कुठलाही अडचण होणार नाही, किंवा गरिबीतूनही तुम्ही देवाला कोसलं नाही, देवाला धन्यवाद देत राहिला, तरी देखील तुम्ही स्वर्गात जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पहिली गोष्ट की सगळ्यात महत्वाचं की तुमच्या मनामध्ये जर तुम्ही म्हटलं असाल की नाही श्रीमंत लोक देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही, हालेलुया, ते वचन एका ठिकाणी प्रभू स्वतः म्हणाला, श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात जाणं इतकं कठीण आहे की सुईच्या नाड्यातून म्हणजे त्या बिळातून जसं उंट जाऊ शकत नाही, तसं ते स्वर्गाच्या राज्यामध्ये श्रीमंत जाऊ शकत नाही. याचा अर्थ श्रीमंतीमुळे अभिमान निर्माण होतो, गर्व निर्माण होतो, आणि त्या श्रीमंतीमध्ये मनुष्य देवाला स्मरण करत नाही, देवाची आठवण राहत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तसं लिहिलेलं आहे. वास्तविक पाहता श्रीमंती ही देवापासून आहे. हालेलुया. जर तुम्ही पवित्र शास्त्रात प्रकटीकरणाचं पुस्तक पाहिलं तर परमेश्वर जिथे राहतो ते स्वर्ग सोन्याचं सिंहासन आहे. आमेन. त्या रस्त्यांवरती देव चालतो, त्या ठिकाणी सोन्याचे रस्ते आहेत. ज्या महालांमध्ये परमेश्वराचे दूत राहतात ते सोन्याचे महाल आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अशा परमेश्वर दारिद्र्य आणि श्रीमंती याविषयी भेद करत नाही. श्रीमंताला किंवा स्वर्गात येण्यासाठी श्रीमंती किंवा गरिबी हा पासपोर्ट असू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की माइंडचे ते थिंकिंग आहे ते क्लिअर होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक गरीब लोक श्रीमंतांकडे पाहून म्हणतात की बायबल सांगतो तुमचा स्वर्गात प्रवेश होणार नाही. आमेन. हा त्यांचा कुत्सित भावना आहे. त्यांच्याकडे असलेल्या मनातले जे विचार आहेत त्या विचारांमध्ये असलेलं जे कमतरता आहे त्याच्यामुळे ते लोक बोलतात आहेत. आमेन. हालेलुया. आणि कुठलाही गरीब जर देवाला स्मरत नाही तर तो देवाच्या राज्यात घेतला जाणार नाही. आमेन. सगळ्यात महत्वाचं आहे की देवाच्या पुत्रावरती तुम्ही विश्वास ठेवलेला आहे का? आमेन. हालेलुया. तुम्ही जर येशूला स्वीकारलेला तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आहे. आमेन. आणि म्हणून आपण या ठिकाणी हा संदेश पुन्हा एकदा आठवणीसाठी आज घेतोय आणि पुन्हा एकदा आपण स्मरण करतोय की देवाचं स्मरण करणं, प्रभूची आराधना करणं, त्याची प्रार्थना करणं हे किती महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तो रोज ख्याली खुशाली करीत असे आणि त्याच्या दरवाजाजवळ एक लाजर दारिद्री टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर तो पोट भरावे अशी त्याची इच्छा होती आणि कुत्री येऊन त्याची फोड चाटीत असे. आमेन. आता 22व्या वचनाकडे आपण जाऊ. पुढे असे झालंय की तो दारिद्री मेला. आमेन. हालेलुया. मृत्यू हा प्रत्येकासाठी आहे. आमेन. हालेलुया. दरिद्री असू दे किंवा श्रीमंत असू दे, त्याला मृत्यू हा येणार आहे. आमेन. हालेलुया. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्रांत पुढे असे झाले की तो दारिद्री मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराजवळ नेऊन ठेविले. श्रीमंतही मेला व त्याला पुरले. एकाच दिवशी त्या ठिकाणी म्हणजे त्या महालामध्ये असलेला श्रीमंतही मरण पावला आणि त्याच ठिकाणी त्याच्या दरवाजाजवळ असणारा दारिद्र्य जो गरीब होता लाजर तोही मरण पावला. दोघांनाही एकाच दिवशी मृत्यू आला आणि दोघांनाही मृत्यू आल्यानंतर मृत्यू ज्यावेळेस त्या ठिकाणी आला त्यावेळेसची परिस्थिती काय होती तर दारिद्री हा ज्यावेळेस मरण पावला, बायबल सांगतं देवदूत आले आणि त्या देवदूतांनी लाजराला अब्रामाच्या उराजवळ नेऊन ठेवलं. आणि मग इथं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय पहा, श्रीमंतही मेला व त्याला पुरले. आमेन. हालेलुया. दोघांच्या शरीराचं त्या ठिकाणी कदाचित लाजराचं शरीर त्या ठिकाणी त्या नगरपालिकेने कॉर्पोरेशनने नेलं असेल आणि याला देखील पुरलं, श्रीमंताला पुरलं म्हणजे खूप मोठी त्याच्यासाठी एक अंत्यसंस्काराची विधी केली असेल. खूप मोठे मोठे पास्टर्स किंवा फादर्स किंवा त्यांचे धर्म पुढारी आले असतील आणि त्याला पुरताना व्यवस्थित रीतीने सगळ्या धार्मिक क्रिया पूर्ण केल्या असतील. परंतु याविषयी या ठिकाणी लिहिलं नाही. बायबल सांगतं अब्रामाच्या उराशी लाजराला नेण्यात आलं आणि श्रीमंताला पुरण्यात आला. आमेन. त्याच्या पुढच्या वचनामध्ये अजून स्पष्टता तुम्हाला दिसेल. 23वा वचन. मग तो अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराजवळ असलेला लाजर यास दुरून पाहिले. आमेन. हालेलुया. याचा अर्थ त्यांची शरीर जरी त्याच ठिकाणी एकाचं शरीर पुरलं, एकाच्या शरीराविषयी कॉर्पोरेशनने काहीतरी कृत्य केलं, परंतु आत्मा जो आहे त्या आत्म्याला अब्रामाच्या उरा नजीक नेण्यात आलं. आमेन. हालेलुया. लाजराचा आत्मा, लाजराचं आत्म्याचं शरीर जे आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जरी ती मातीचं शरीर मातीत मिसळ गेलेलं आहे, परंतु आत्म्याला सगळ्या प्रकारच्या भावना आहेत. आमेन. हालेलुया. आत्मा जो आहे त्या आत्म्याला सगळ्या प्रकारच्या यातना होऊ शकतात. हृदयाला त्रास होऊ शकतो, मनाला त्रास होऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहाल. आमेन. हालेलुया. त्यांचे शरीर काही स्वर्गात किंवा नरकात गेले नाहीत. आमेन. परंतु त्यांच्या भावना जिवंत राहिल्या. आमेन. त्यांच्या फिलिंग्स तशाच्या तशा राहिल्या. आमेन. कारण लाजर ज्यावेळेस अब्रामाच्या उराशी होता त्यावेळेस त्याला या श्रीमंताने अधोलोकातून पाहिलं. आमेन. हालेलुया. म्हणजे त्याला अधोलोकातल्या मनुष्यांना स्वर्गामध्ये काय चाललेलं आहे हे दिसतंय. आमेन. हालेलुया. पृथ्वीवरून आपण नरक पाहू शकत नाही, आपण स्वर्गही पाहू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस ते मरण पावले त्यांना दोघांनाही स्पष्ट दिसलं की दोघांचं सार्वकालिक जीवन कसं आहे, अनंत काळासाठी त्यांचं जीवन कसं असणार आहे. अब्रामाच्या उराशी असलेल्या लाजराला जीवन प्राप्त झालं. सार्वकालिक जीवनामध्ये तो आनंद उपभोगत होता कारण त्याला अब्रामाच्या नजीक ठेवण्यात आलं. अब्रामाच्या तिथं अब्राम हा परमेश्वराच्या अगदी जवळचा मनुष्य आहे. आमेन. हालेलुया. याचा अर्थ अब्राम स्वर्गामध्ये खूप सुंदर ठिकाणी असणार आहे आणि अशा ठिकाणी त्या दारिद्र्याला नेण्यात आलं. आमेन. आणि श्रीमंत मात्र देवाला न स्मरण केल्यामुळं, देवाची आठवण त्याने त्याच्या आयुष्यात न केल्यामुळं त्याला खाली टाकण्यात आलं. आमेन. आणि अधोलोकात तो यातना भोगू लागला. पुढे वाचा. हालेलुया. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, मजवर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. दारिद्र्य जोपर्यंत त्याच्या बंगल्याच्या बाहेर होता, महालाच्या बाहेर त्याचं शरीर खाजवत होता, त्याच्या शरीराची यातना भोगत होता, तोपर्यंत लाजराला त्या मनुष्याला आठवण झाली नाही की त्याला आत घ्यावं आणि त्याच्यावर दया करावी. आमेन. बायबल सांगतं परमेश्वर म्हणाला
की तुम्ही आवडीने लोकांवर दया करावी. आमेन. जो दारिद्र्याला देतो तो मला उसनं देतो. आमेन. हालेलुया. याचा अर्थ देवाच्या प्रत्येक वचनाच्या विरोधात तो श्रीमंत मनुष्य जगला होता. त्याने कधीच लाजराची आठवण केली नव्हती. लाजराच्या शरीराचे हाल होत असताना श्रीमंताला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही जर पाहिलं काही लोक जगासाठी गरिबांसाठी ते दान धर्म करतात, अनाथांसाठी, विधवांसाठी. देव या गोष्टी कधीही दुर्लक्षित करणार नाही. जे दान धर्म तुम्ही करताय, जे गरिबांना खाऊ घालताय किंवा तुम्ही समाचार घेताय गरिबांचा, खुशालीमध्ये आयुष्य काढत असताना गरिबांची आठवण केली नाही. आणि हे त्याच्यासाठी किती भयानक ठरलं पहा. जो श्रीमंत मनुष्य आहे त्याला बायबल सांगतं यातना भोगण्यासाठी टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणून तो त्या लाजराचं आरामाचं जीवन पाहू लागला. आमेन. हालेलुया. विचार करा, ज्या मनुष्याला त्याने यातना भोगताना पाहिलं त्या मनुष्याला तो सुख भोगताना पाहतोय. ज्या सुखात तो होता त्याच्यापेक्षा भयानक अशा जळणाऱ्या भट्टीमध्ये त्या श्रीमंताला फेकण्यात आलं होतं. त्याला यातना होत होत्या, त्याला त्याच्या त्या शरीराचे हाल होत होते आणि तो अपेक्षा करत होता की आता दारिद्र्य, तो लाजर ज्याच्या विषयी त्याला किळस वाटत होती, अशा व्यक्तीने बोट पाण्यात बुडवावं आणि त्या बोटाने त्याच्या जिभेवरती थंड पाणी ठेवावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा फरक आहे पहा. जोपर्यंत तो मनुष्य जिवंत होता त्याच्याबद्दल त्याला कधी कौतुक वाटलं नाही, त्याच्याबद्दल कधी त्याला जवळ घ्यावं असं वाटलं नाही. परंतु ज्यावेळेस तो यातना भोगत होता त्यावेळेस त्याला दारिद्र्याचं बोट पाण्यात बुडवून त्याने त्याचं जिभेवर ठेवावं ही तो अपेक्षा करू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या परिस्थितीमध्ये पहा पुढे काय झालं. अब्राम म्हणाला, मुला, तुला आपल्या आयुष्यात आपले सुख भरून मिळाले, तसे लाजराला दुःख भरून मिळाले. याची आठवण कर. आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहे. आमेन. हालेलुया. आता किती लोकांनी फुटबॉल खेळलेला. आमेन. जोपर्यंत हाफ मॅच होत नाही तोपर्यंत ते हे चेंज होत नाही, गोल चेंज होत नाही. आमेन. हालेलुया. मृत्यूनंतर आपल्याला परिस्थिती समजणार आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून अनेक लोक जे आहेत त्यांना आठवणीसाठी सांगणं गरजेचं आहे की आपण चालताना परमेश्वराबरोबर चालणं किती गरजेचं आहे. हालेलुया. जे लोक दान धर्म करतात आहेत, जे लोक देवासाठी जीवन जगतात आहेत, प्रभूचं स्मरण करतात आहेत, त्या लोकांसाठी परमेश्वराने किती मोठे आशीर्वाद ठेवलेले आहेत. स्वर्गाविषयी तुम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकात किंवा दानियेलाच्या पुस्तकात वाचू शकता. एचकेलाचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. किती सुंदर असं मी एकदा स्वर्गाविषयी संदेश देईल. आमेन. आणि तुम्हाला आज जो संदेश आहे तो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आठवण होणं गरजेचं आहे. आपल्याला समजणं गरजेचं आहे की देवाच्या उपस्थित राहिल्याने, देवाला स्मरत राहिल्याने, देवाची आठवण केल्याने किती मोठे आशीर्वाद प्राप्त होतात. आमेन. हालेलुया. पहा. आणि मग 26व्या वचन, याशिवाय जे येथून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यां जाता येऊ नये व तिचकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापित केलेला आहे. नरक आणि स्वर्ग, नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये एक मोठी दरी स्थापित केलेली आहे. एकदा मृत्यू आल्यानंतर जर त्या मनुष्याचा न्याय झाला आणि त्याला एक तर नरकात टाकण्यात आलं तर तो पुन्हा स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आमेन. कारण नरकामध्ये पश्चातापासाठी संधी नाही. आमेन. हालेलुया. नरकामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही पश्चाताप करून पुन्हा स्वर्गात जाऊ शकत नाही. आमेन. आणि स्वर्गामध्ये एकदा गेल्यानंतर कोणीही पाप करून पुन्हा नरकात जाऊ शकत नाही. कारण स्वर्गामध्ये कुठल्याही प्रकारे पाप तुम्हाला आढळून येणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला गौरवी आत्मा प्राप्त होणार आहे, गौरवी शरीर प्राप्त होणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी देवाच्या वैभवामध्ये, प्रकाशामध्ये जीवन जगणार आहे. परंतु अधोलोकामध्ये जिथं सैतानासाठी जागा बनवलेली आहे तिथं मनुष्याला पश्चातापास संधी मिळणार नाही. आणि म्हणूनच त्या ठिकाणी अब्राम म्हणतो की एक मोठी दरी स्थापित केलेली आहे. आमेन. आणि म्हणून पश्चातापासाठी जी संधी आहे ती आत्ताच आहे. आमेन. हालेलुया. सगळ्यात महत्वाचा पश्चाताप कुठं करण्यास संधी आहे? कुणालाही मृत्यूनंतर पश्चातापाची संधी मिळणार नाही. आमेन. आणि म्हणून येशू ख्रिस्त येण्यापूर्वी योहान आला आणि योहान म्हणाला
पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आमेन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॅप्टिझम? बाप्तिस्म्याचा अर्थ काय? जो पापासाठी मरतो त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होतो. आमेन. येशू ख्रिस्ताने मरणाचा बाप्तिस्मा घेतला आणि म्हणून पास्टर पीटर सिल्वे म्हणतात, जो मनुष्य एकदा मरतो, एकदा जन्माला येतो, तो दोनदा मरतो, परंतु जो मनुष्य दोनदा जन्माला येतो तो फक्त एकदाच मरतो. आमेन. याचा अर्थ जर तुम्ही नव्याने जन्मला तर तुम्हाला एकदाच मृत्यू येईल शारीरिक, परंतु आत्म्यामध्ये तुम्ही मरणार नाही. पण तुम्ही जर एकदाच जन्मलेला असाल, देहात एकदाच जन्म घेतलेला असेल, तर तुम्हाला 2 वेळा मृत्यू प्राप्त होतो. आणि एक म्हणजे तुम्ही देहामध्ये मृत्यू पावता आणि दुसरं म्हणजे अनंत काळी जीवनासाठी तुम्ही मरण यातनेमध्ये ज्यावेळेस टाकले जाता, ते दुसरं मरण आहे. आमेन. आणि हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये दिलेली मोठी दरी स्थापित करण्यात आलेली आहे. आमेन. हालेलुया. आज जर तुम्ही विसरून गेलेला आहे, आज जर त्या श्रीमंतासारखे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाहून गेलेला आहे, तुम्ही देवाची आठवण करत नाही, तुम्ही पश्चाताप करत नाही, तर तुम्ही त्या श्रीमंत मनुष्यासारखे झालेले आहात आणि तुम्हाला पुन्हा संधी येणार नाही. हालेलुया. आजच ती संधी आहे. आजचा मेसेज खरा त्या लोकांसाठी आहे ज्यांना ही आठवण करून देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती दरी जी स्थापित केलेली आहे त्या दरी विषयी या ठिकाणी आपल्याला आठवण होणं गरजेचं आहे. कुणी पुन्हा ट्रान्सफर होऊ शकत नाही. हालेलुया. असं होऊ शकत नाही की तुम्ही त्या ठिकाणी गेलेले आहात आणि तिथं आता तुम्हाला करमत नाही आणि आता तुम्हाला परत त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही अर्ज केलाय की आता माझी बदली व्हावी, मला ट्रान्सफर मिळावी. आमेन. हालेलुया. ते काय गव्हर्नमेंट ऑफिस नाही. हालेलुया. त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ गॉड आहे. आमेन. त्या ठिकाणी फक्त परमेश्वराचं राज्य आहे आणि त्या ठिकाणी कुठलाही निर्णय बदलण्यात येणार नाही. आमेन. आणि म्हणून बायबल सांगतं, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आमेन. हालेलुया. पहा पुढे अजून प्रगटीकरण, अनेक प्रगटीकरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. 27व्या वचनामध्ये, मग तो म्हणाला, तर बापा मी विनंती करीतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. आमेन. हालेलुया. आता पहा त्या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट प्रगटीकरणाद्वारे तुम्हाला प्राप्त होईल. जे मी पहिल्यांदा बोललो की श्रीमंती ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी अडकाठी होऊ शकत नाही, याचं प्रगटीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. त्या श्रीमंताने कबूल केलं, त्या श्रीमंताने स्वतःहून कबूल केलं की बापा माझ्या घरी कुणाला तरी पाठव, कारण मी ज्या कुटुंबातून आलेलो आहे, माझे जे भाऊ आहेत ते देखील माझ्यासारखं जीवन जगतात आहेत. आमेन. हालेलुया. पहा, कारण मला 5 भाऊ आहेत, मला 5 बंधू आहेत, त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्या साक्ष द्यावी. आमेन. हालेलुया. तो श्रीमंत माणूस काय म्हणतो, अब्रामा बापा आता माझ्या घरी कुणाला तरी पाठव, मला 5 भाऊ आहेत आणि ते सगळे श्रीमंत आहेत आणि ते सगळे श्रीमंत माझ्यासारखंच जीवन जगतात आहेत, त्यांना कोणीतरी सूचना द्याव्या, साक्ष द्यावी की या ठिकाणी येऊ नका, ही यातनेने भरलेली जागा आहे, इथं फक्त दुःख आहे. आमेन. हालेलुया. म्हणजे त्याला आठवलं की जर माझ्याकडे कोणी साक्ष द्यायला आलं होतं, मी त्याची साक्ष ऐकली नाही, परंतु आता जाऊन माझ्या भावांनी ती साक्ष ऐकावी, कुणाला तरी पाठवावं आणि त्यांनी या ठिकाणी येऊ नये. म्हणजे हे सगळे मिळून हे 6 जण पृथ्वीवरती एक सारखं जीवन जगत होते. आमेन. हालेलुया. श्रीमंती अडकाठी होऊ शकत नाही, परंतु त्यांची कृत्य स्वर्गामध्ये जाण्यासाठी मोठी अडकाठी होती. आमेन. आणि म्हणून तो म्हणतो 5 जणांना सांग, 5 जणांकडे साक्ष पाठव की त्यांनी या ठिकाणी येऊ नये आता. आमेन. हालेलुया. त्यांची जी कृत्य त्यांनी बदलावी, पश्चाताप करावा आणि या यातनेच्या ठिकाणी त्यांनी येऊ नये. आमेन. हालेलुया. याचा अर्थ त्या श्रीमंताला माहिती होतं की आता माझे भाऊ तेच पाप करतात ज्या पापामुळे मी इथं आलेलो आहे. आमेन. हालेलुया. ते जे 5 बंधू आहेत त्यांनी जर त्यांचं जीवन तसंच ठेवलं तर त्यांना याच ठिकाणी यावं लागणार आहे. अब्रामाचं उत्तर लक्षात ठेवा. अब्राम काय म्हणाला पहा,
अब्रामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे संदेष्टे आहेत, त्यांनी त्यांचे ऐकावे. तो म्हणाला, बापा अब्रामा, असे नाही, मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, अब्रामाला तो म्हणाला की जर मरणातून उठून कोणीतरी त्यांच्याकडे गेलं आणि सांगितलं तर ते विश्वास ठेवतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी अधोलोकात गेला प्रियांनो, आणि येशू ख्रिस्त मरणातून उठला, आणि त्याच्या मरणातून उठण्याद्वारे आपल्याला अधोलोकाच्या किल्ल्या त्याने स्वतःच्या हातामध्ये घेतल्या. पश्चातापाची संधी आपल्याला दिलेली आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणार आहे त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. बायबल सांगतं, अब्रामाला तो म्हणाला, माझ्या घरात जे 5 बंधू आहेत त्यांनी जर एखाद्या मेलेल्या माणसाची साक्ष ऐकली तर कदाचित ते लोक पश्चाताप करून वळतील आणि या यातनेच्या ठिकाणी येणार नाही. परंतु अब्राम त्यांना म्हणाला की त्यांच्याकडे मोशे आणि इतर संदेष्टे आहेत, त्यांचं त्यांनी ऐकावं. तो म्हणाला त्यांचं देखील ते ऐकणार नाही, कारण त्यांचं हृदय कठीण झालेलं आहे. आमेन, हालेलुया. जर हृदय कठीण झालेलं आहे तर पवित्र शास्त्रातल्या गोष्टींचा कुठलाही फरक त्यांच्यावरती पडणार नाही. कुठलीही स्वार्थ, कुठलंही वचन त्यांना बदलू शकणार नाही. आमेन, हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो की अशा एखाद्या व्यक्तीला पाठव जो मरणातून उठलेला, म्हणजे लाजरालाच पाठव की जेणेकरून लाजरा ते ऐकतील. आमेन. परंतु अब्रामाला माहितीये, जर त्यांनी संदेष्ट्यांचं ऐकलं नाही तर ते मेलेल्यातून कोणी उठला तर त्याचंही ऐकणार नाहीत. पहा, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, जर ते मोशाचे व संदेष्ट्याचे ऐकत नाहीत तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हृदय जर कठीण झालेलं आहे तर त्याचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणूनच आजच पश्चाताप करा आणि पश्चातापाद्वारे स्वर्गाचं राज्य स्वीकारा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या संदेशामध्ये की आपल्याला हा जी संधी आहे ही कृपेचा काळ आहे. या कृपेच्या काळामध्ये आपण पश्चातापाद्वारे स्वर्गाचे वारीस होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पश्चातापाद्वारे आपण स्वर्गाचे राज्य प्राप्त करून घेणार आहे. आमेन. इपिस्कराचा दुसरा अध्याय पहिल्या वचनापासून आपण वाचूयात. हालेलुया. पहा, तुम्ही आपले अपराध व आपली पातकी यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. हे तुमचे कृत्य जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आत्ता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या वहिवाटीप्रमाणे होते. तसे त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व निसर्गता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. आमेन, हालेलुया. जसा तो श्रीमंत मनुष्य होता त्या मनुष्यासारखं जीवन आपण जगत होतो, आणि त्या जीवनामध्ये जगत असताना पहा, आपण देवाच्या क्रोधाची प्रजा होतो. देवाचा आपल्यावर राग होता. परंतु 4थं वचन वाचा, देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालो असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी आपल्याला बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जरी आपण क्रोधाची प्रजा होतो, त्या श्रीमंत सारखे होतो, तरी देखील देवाने आपल्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला अर्पण केलं प्रियांनो. आमेन. आणि त्याच्या रक्ताच्या अर्पणाद्वारे आपल्या सर्व अपराधांची क्षमा झाली. आणि बायबल सांगतं ते तारण आपण विश्वासाने स्वीकारलेलं आहे. आमेन, हालेलुया. ते
ते 5 बंधू हे ऐकणार नाहीत, परंतु तुम्ही आणि मी विश्वासाने हे स्वीकारलेलं आहे. म्हणून स्वर्गाचं राज्य आणि येणाऱ्या युगात देवाची अपार संपत्ती देवाने आपल्यासाठी ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित झालात का? आमेन. किती लोक म्हणतात मी आज आशीर्वादित आहे? आमेन. कारण तुम्ही प्रभूला स्मरण करताय, तुम्ही त्याची आठवण करताय. श्रीमंती आणि गरिबी या दोन्ही गोष्टी स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी अडखाटी होऊ शकत नाही, जर तुम्ही स्मरण करून देवाला धन्यवाद देताय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या श्रीमंतीतही प्रभूसाठी तुम्ही जीवन जगताय, तुमच्या गरिबीतही तुम्ही देवाच्या विरुद्ध बोलत नाही. हे तुमचं जीवन देवाला आवडणारं जीवन आहे. आमेन, हालेलुया. यावेळेस आपण प्रभूची आराधना करूया. डोळे बंद करू, प्रभूला धन्यवाद देऊ की परमेश्वरा, तुझ्या कृपेद्वारे तू आम्हाला स्वर्गाचं वारीस बनवलेलं आहेस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. We worship you, Jesus. Hallelujah. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु. उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, सेवा करूंगा तेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ. चरवाह मेरा तू, मुझको चराएगा, मुझको संभालेगा, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ
पूरे दिल से मैं तुझे ढूंढूंगा, संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा, मेरी सारी चीजों से मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। अपने हाथों को उठाकर उसे कहेंगे, प्रभु मैं यहाँ पर हूँ, मैं तुझे आराधना कर रहा हूँ प्रभु, मी या ठिकाणी तुझी आराधना करतोय, मी तुझी आठवण करतोय प्रभू, तू दिलेल्या श्रीमंतीसाठी मी तुझे आभार मानतोय. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस फॉर द प्रॉस्पेरिटी. जी समृद्धी तुम्हाला दिलीस त्यासाठी मी तुझे आभार मानतो, जे आशीर्वाद तुम्हाला दिलेस मी त्यासाठी तुझे आभार मानतो. हालेलुया. जर कदाचित तुम्ही त्रासात आहात, तुम्ही आजारी आहात, आपले हात उंच करून त्यांना म्हणा, प्रभू धन्यवाद, माझ्यासाठी सार्वकालिक जीवन तू ठेवलेलं आहे. हे दुःख, हे त्रास संपणार आहेत प्रभू, याला मर्यादा आहेत, परंतु सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला घेऊन आलास त्यासाठी तुला धन्यवाद. आपले हात उंच करून त्याला म्हणा, धन्यवाद येशू, जे जीवन तुम्हाला दिलेलं आहे, जे आशीर्वाद तुम्हाला दिलेलं आहे. थँक यू फादर. से थँक यू जीसस. प्रभू येशू, मी तुझे आभार मानतो, तू मला उद्धार दिलेला आहेस प्रभू, तू माझ्या जीवाचं तारण केलेलं आहेस. उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा, संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा, मेरी सारी चीजों से मैं हूं यहाँ. माझ्याकडे जे सगळं आहे तू दिलेलं आहेस प्रभू, त्याच्यातून मी तुझी सेवा करणार आहे. मी माझा दशमांश तुला देईल प्रभू, ज्याच्याद्वारे तुझी सेवा माझ्याकडून घडून येईल. प्रभू मी माझा वेळ तुझ्यासाठी खर्च करील, मी माझं जीवन तुला समर्पित करील. आपल्या हात उंच करून त्याला सांगा, प्रियांनो, जसं तुम्ही ही प्रार्थना करताय, तुम्ही तुमच्या स्वर्गातली जागा निश्चित करताय. हालेलुया. लिफ्ट युअर हँड. आपले हात उंच करून यावेळेस प्रभूला धन्यवाद द्या प्रियांनो. से थँक यू लॉर्ड, थँक यू फॉर युअर प्रॉस्पेरिटी. हालेलुया. पॉल म्हणतो, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याचे आभार माना, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याला धन्यवाद द्या. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. मास्टर ब्लेस माय चर्च. माझ्या स्वामी माझ्या चर्चला आशीर्वादित कर. जे लोक आज लाईव्ह मला पाहतात आहेत, त्या प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू, त्या प्रत्येकाला आरोग्य दे लॉर्ड. प्रभू परमेश्वरा, ते तुझे स्मरण करतात आहेत, ते तुझ्या राज्यासाठी पेरणी करतात आहेत, ते प्रार्थना करून दे बाप्पा, गरिबांसाठी झटतात आहेत प्रभू. तू त्यांना आशीर्वादित कर दे बाप्पा. प्रभू जे गरीब आहेत त्यांना समृद्ध कर, की जेणेकरून ते तुझ्या राज्यासाठी पेरू शकतील. प्रभू तुझी विपुल कृपा, तुझ्या कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन या चर्च वरती कर प्रभू परमेश्वरा. नव्याने पुन्हा ज्यावेळेस चर्च आता सुरू होतील प्रभू, प्रत्येक चर्च मध्ये तुझा गौरव प्रकट कर दे बाप्पा. हरवलेल्या प्रत्येक मेंढराला शोधण्यासाठी या मंडळीचा उपयोग कर प्रभू. प्रत्येक लीडरशिप, प्रत्येक ठिकाणी असलेलं देव बाप्पा ख्रिस्ती नेतृत्व आशीर्वादित होऊ दे प्रभू.
प्रभू, जे लोक यावेळेस आजारी आहेत त्यांच्यासाठी मी विशेष प्रार्थना करतो, त्यांना स्पर्श कर. तुला बसलेल्या माराच्या वळांनी ते निरोगी झालेले आहेत. मी घोषित करतो त्या सर्व आजारातून ते मुक्त होतील. प्रभू, ज्यांच्या शरीरामध्ये गाठी आहेत त्या गाठी आता निघून जातील. मी घोषित करतो येशूच्या नावामध्ये. सर्व शरीरावरती असलेले काळे डाग, स्किनचे प्रॉब्लेम्स आता येशूच्या नावात निघून जातील. प्रभू, अलौकिक साक्ष आज त्यांच्या जीवनामध्ये घडू दे. हार्ट प्रॉब्लेम, माइंड प्रॉब्लेम, ज्यांचे हृदयाचे विकार आहेत प्रभू, मानसिक आजार आहेत, ते प्रभू येशूच्या नावात आता बरे होतील. हालेलुया, हालेलुया. यावेळेस जर तुम्ही पुन्हा एकदा समर्पणाचा तो, तू माझ्या जागी माझं मरण तू सोसलेलं आहेस दे बाप्पा. माझ्या सर्व अपराधांची मला क्षमा कर, माझा उद्धार कर प्रभू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू, सर्व जणांना आशीर्वादित कर. यावेळेस येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व करोनाच्या व्हायरस पासून तुझ्या मंडळीचा, तुझ्या लेकरांचं संरक्षण कर दे बाप्पा. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रभू तुमच्यावरती विपुल कृपा करो. त्याचा मुखप्रकाश, त्याचं तेज तुमच्यावरती प्रकाशित हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 ऑक्टोबर पासून सगळे धार्मिक स्थळ उघडण्याविषयी गव्हर्नमेंटनी डिसिजन घेतलेला आहे. परंतु आपण पाहूया कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी नियमात राहून पुढे करणार आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला सूचना देण्यात येतील. यावेळेस आपण ऑफरिंगसाठी तुम्ही ऑफरिंग देऊ शकता. 9763975921 गुगल पे द्वारे किंवा चर्चच्या वेबसाईट वरून चर्चच्या अकाउंटला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर करू शकता. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. जर तुम्हाला साक्ष द्यायच्या तर तुमच्या YouTube वरती साक्ष प्रसारित करण्यासाठी तुमचे व्हिडिओ तयार करून मला पाठवा, जेणेकरून गेल्या वेळेस जसा व्हिडिओ टाकला तसा आता पुन्हा टाकता येतील. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण आपल्या शेवटच्या प्रार्थनेसाठी हात उंच करूयात. प्रभू, यावेळेस सर्व लोकांना तुझ्या कृपेसाठी, आज आम्ही त्या कृपेत प्रवेश करण्यासाठी एकत्रित हात उंच करून तुझ्याकडे येतो. प्रभू, परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता सर्वांना लाभो. सगळे देवाचे लेकरं म्हणतील आमेन. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. पुढच्या शनिवारी पुन्हा संध्याकाळी 8 वाजता आपण आरोग्याच्या सभेसाठी एकत्रित येऊया. आमेन.